रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय SBI आणि JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये मी सेजल पुरवार तुम्हा सर्वांचं स्वागत करते. विठ्ठल गीता गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. अनाथांचा बंधू विठ्ठल, कृपा सिंधू तोंडी भवबंधू यमपाश. संत नामदेव महाराजांच्या या अभंगाप्रमाणे मुखी विठ्ठल नाम आणि अंतरी माऊलीचा ध्यास घेत लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवरून भक्तीचा अखंड प्रवास करत हे आता पुढे निघालेले आहेत. लोणंदहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं तरडगाव जवळच्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण उत्साहात पार पडलंय. यावेळेस माऊलींचा मानाचा अश्व भरधाव वेगानं रथाकडे धावत येऊन रथाला प्रदक्षिणा घालताच उपस्थित वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोषही केलाय. टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं रिंगण हे भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलंय. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय. रिंगणादरम्यान मानाच्या अश्वानं प्रदक्षिणा घातल्या आणि त्यानंतर वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड गजर केला. रिंगणातील पवित्र माती मस्तकाला लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. श्रद्धा, भक्ती आणि समतेचं प्रतीक मानला जाणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथून संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. जामखेड तालुक्यातील जामदवाडी या ठिकाणी पालखीचं पहिलं गोल रिंगण भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेलं आहे. तर भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांनी संत वामनभाऊ महाराजांचा जयघोष करत रिंगणामध्ये सहभाग घेतला. भक्ती, उत्साह आणि वारकरी परंपरेचं दर्शन घडवणारा हा नयनरम्य सोहळा ड्रोन कॅमेरामध्ये टिपण्यात आलाय. तर वारीच्या सुरू असलेल्या या प्रवासामध्ये TV9 मराठीचे LED व्हॅन वारकऱ्यांच्या उत्साहात भर घालते. LED स्क्रीनवरती पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज आणि वारीतील अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी वारकरी आणि भाविक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. इतकंच नाही तर विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या वारकऱ्यांना TV9 मराठीकडून आकर्षक अशा भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला जातोय. त्यामुळे वारीचा हा भक्तिमय असा प्रवास वारकऱ्यांसाठी आणखी आनंददायी ठरतोय.
आणि यासोबत विठुमाऊली या कार्यक्रमात एक अगदी छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर स्वागत. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव महाराजांची पालखी बीड जिल्ह्यातील जवळबन या ठिकाणी दाखल झाली आणि त्या ठिकाणी तिचं जंगी स्वागत करण्यात आलंय. रांगोळ्यांनी सजलेल्या या मार्गावरती पालखीचं स्वागत झालंय. विधिवत पूजेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील महिला अश्वरिंगण सोहळा जवळबन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. फुगड्या, वारकऱ्यांचं रिंगण आणि मानाच्या अश्वाच्या रिंगणानं भाविकांना भक्तीचा अनोखा असा अनुभव दिलाय. 1995 पासून सुरू असलेल्या या परंपरेचं यंदा 35वे वर्ष आहे. यवतमाळ ते पंढरपूर असे संत सूरदास महाराज दिव्यांग अंध पायी वारी दिंडी भक्तिभावानं मार्गक्रमण करते आणि या दिंडीचं यंदाचं 3रं वर्ष आहे. दिव्यांग आणि अंध वारकरी मोठ्या उत्साहात विठ्ठल नामाचा गजर करत पायी वारी करतायत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील पावसाचं संकट दूर होऊन बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना वारकरी विठ्ठल चरणी करतायत. शरद पवार यांनी संत सोपान काकांच्या पालखीचं दर्शन घेतलंय. गोविंदबाग निवासस्थानासमोर पवारांनी पालखीचं दर्शन घेतलं. सोपान काकांचा पालखी सोहळा आज बारामतीमध्ये शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. विठ्ठल नामाचा हा अखंड प्रवाह आषाढी एकादशीपर्यंत असाच अविरत सुरू राहणार आहे आणि त्या प्रवाहातील प्रत्येक भावस्पर्शी क्षण आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत राहू. तोपर्यंत एकच नाम विठ्ठल, एकच ध्यास पंढरी. नमस्कार. रामकृष्ण हरी.